झी मराठी वाहिनीवरील तारिणी ही मालिका सध्या अतिशय रंजक आणि थरारक वळणावर येऊन पोहोचलीये। मालिकेत एका पाठोपाठ एक नवनवीन ट्विस्ट आल्याचं पाहायला मिळतंय। अशातच झी मराठी वाहिनीने मालिकेचा नवीन प्रोमो शेअर केलाय। समोर आलेल्या प्रोमो मध्ये तारिणी देवाची पूजा करत असते। त्याच दरम्यान तिथे कौशिकी येते आणि तारिणीला म्हणते, खर तर कामत काका जे म्हणतात ना ते अगदी बरोबर म्हणतात। तारिणीला अजून नीट कोणी ओळखलंच नाहीये। याच दरम्यान कौशिकीला कोणाचा तरी फोन येतो, मात्र कौशिकी तो फोन कॉल टाळते। त्यामुळे कौशिकीच्या मनात नेमकं काय सुरू आहे असा प्रश्न निर्माण होतो। यानंतर प्रोमो मध्ये युवराजला एक फोन कॉल येतो। समोरून कोणीतरी त्याला ब्लॅकमेल करत असल्याचं पाहायला मिळतं। यावर युवराज म्हणतो, आता मी काही चुकीचं करू शकत नाही, केलं तर पुन्हा जेलमध्ये जावं लागणार। पुढे कौशिकी फोनवर कोणासोबत तरी बोलताना दिसते। ती म्हणते, आता सगळं मला नीट हवंय। मात्र कौशिकी पुढे काही बोलणार इतक्यात तारिणी तिचं बोलणं ऐकते। त्यामुळे तारिणीच्या मनात कौशिकीबद्दल संशय निर्माण झाल्याचं स्पष्ट होतंय। आता या सगळ्यानंतर प्रोमो मध्ये एक मोठा ट्विस्ट पाहायला मिळतो। तारिणीवर एका अनोळखी व्यक्तीकडून चाकूने हल्ला करण्याचा प्रयत्न होतो। त्यामुळे आता तारिणीवर नेमकं कोणी हल्ला केलाय, या हल्ल्यामागे कौशिकीचा काही संबंध आहे का, युवराजला ब्लॅकमेल करणारी व्यक्ती कोण असेल आणि मालिकेच्या सध्याच्या ट्रॅक बद्दल तुमचं काय मत आहे हे आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला।